हाय फ्रेंड्स, दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या घरी बाप्पा येत आहे। त्यासाठी आपण डेकोरेशनची तयारी चालू केली आहे व आपण त्यासाठी काही मकर वगैरे रेडीमेड आणत नाही, सर्व घरी करतो। पाहूया मग कशी तयारी होते आहे आणि कसा डेकोरेशन होत आहे। त्यासाठी आपण हँडमेड पेपर आणला आहे, तुम्ही पाहू शकता। हा लावला आहे हँडमेड पेपर आणि आपल्यावरती सीलिंग ही असते कपड्याचं, तेही आपण लावणार आहोत। हळूहळू आपण तयारी करूया। आपण आता हँडमेड पेपर लावून घेऊया। आपण वॉलला प्लास्टिकची फुलं लावून घेतली आहेत आणि त्याच्या मागे LED लाईट सोडली आहे, जेणेकरून लाईटचा इफेक्ट चांगला यावा आणि लुक चांगलं दिसावं। आता आपण प्लास्टिकची लटकन सोडत आहे आणि माऊ आपल्याला मदत करत आहे। आता आपलं वरचं काम झालं आहे, वॉलचं तोरणं लावून झाली आहेत, झालर पण लावून झाली आहे, लटकन लावून झाली आहे। आता आपण चौरंगाला पेपर लावूया। हा ब्ल्यू पेपर आपण वापरत आहे, कॉम्बिनेशन व्हाईट आणि ब्ल्यू मध्ये। आपण या ग्लू स्टिकने स्टिक करत आहोत पेपर। आता आपलं खालचं काम झालं आहे संपूर्ण फुलांचं वगैरे आणि पेपर लावून झालं आहे। आता आपण झालं लावूया वरती, चादर लावून घेऊया आपण वरती, छत लावून घेऊया आपण गणपतीसाठी। ही आपण एक चादर चूज केली आहे कलर, आणि ती मॅच होईल यासाठी।
आणि ही आता बांधून घेऊया. बांधणं जरा डिफिकल्ट आहे, पण ट्राय करूया. स्पेशली पताका फोडतो ना, पताका धागा आहे, मजबूत असतो हा. तरी संपूर्ण आपण बांधून घेतला आहे. हे संपूर्ण आपण केला आहे नाही संपूर्ण, हे संपूर्ण आपण धाग्याने बांधून घेतला. ह्या धाग्याने याच्यावरती आपला छत फायनली आपलं संपूर्ण काम झालं आहे. आता आपण त्याला चादर लावून घेत आहे. हे झालं की आपलं संपूर्ण काम रेडी होईल. मग तुम्हाला मी फायनली व्हिडिओ दाखवतो की कसं आपलं डेकोरेशन झालं आहे ते. फायनली आपलं हे डेकोरेशनचं काम पूर्ण झालं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं एक सिंपल आपण डेकोरेशन केलं आहे घरगुती. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करून सबस्क्राईब करा.